काय दोष होता यार सुभाष राऊतचा? ना राजकारणात आहे, ना कुठली निवडणूक लढली, ना काही. त्यांचं करोडो रुपयाचं नुकसान झालं. काय दोष होता त्या आमदाराच्या घरच्या लोकांचा, त्यांच्या लेकरा बाळांचा, की आज त्यांचा जीव धोक्यात झाला? काय दोष होता या जिल्हाध्यक्षांचा? ते आपल्या आपल्या पक्षाचं काम करत होते. इथे कुणीही काही वाईट बघण्याच्या दृष्टीने हे झालेलं आहे. आणि कुठेतरी एक खूप सुप्त असा एक ज्वालामुखी इतर समाजाच्या मनामध्ये तयार होत आहे. याच्याबद्दल मला सध्या चिंता वाटते. कारण मी म्हटलं होतं पहिल्याच दिवशी की ओबीसी आणि मराठा समाज प्रयत्न करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. पण या घटनेनंतर मात्र अत्यंत मोठा असंतोष सर्वांमध्ये, म्हणजे काही गावांमध्ये तर असं झालं की बाहेर काढून त्यांचे घरं जाळले, धक्काबुक्की केली, मारामारी केली. या घटनांविषयी मला वाटतं कोणी पण आंदोलन करते असतील. आरक्षण संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची. आंदोलन इथे आतापर्यंत इतिहासात झालेली आहे. कधी अशा प्रकारची अप्रिय घटना घडलेली नाही. ही त्याची सुरुवात नसेल तर हा त्याचा शेवट पाहिजे. इथून पुढे असं काही महाराष्ट्राला पाहायला लागू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. प्रत्येक जण प्रत्येकाला सपोर्ट करतो. आम्ही पण सपोर्ट करतोय, आमची भूमिका मांडतोय. पण तुमच्यापेक्षा भूमिका जर कोणाची असेल तर त्याला दहशत वाटावी. त्याला आंदोलन धक्कात रूपांतर झालं नाही पाहिजे. नाही तर रस्त्यावर जर सगळेच यायला लागले तर फार अवघड परिस्थिती निर्माण होईल. मला असं वाटतं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये केवळ शब्द आणि डेडलाईन घेण्यापेक्षा खरी खुरी चर्चा घडून आली पाहिजे. ज्यांच्याकडे संविधानिक डेटाबेस आहे अशा लोकांकडून, आणि त्याचा विषय मिटवला गेला पाहिजे. कोणाचंही आरक्षण देत नसतं, हे निसर्ग आहे. आता सध्या अवरोध असणारच नाही, निसर्ग आहे ना. हे जर उलट असतं तर काय झालं असतं? असंच झालं असतं ना. त्यामुळे संविधानामध्ये बसेल तसं आरक्षण त्यांना जर दिलं तर ते टिकेल आणि ह्या समाजामधलं शांतता सुद्धा टिकेल, या समाजामधलं सौंदर्य सुद्धा टिकेल असं मला वाटतं. मला आज वाटतं बीड जिल्ह्याच्या सामान्य जनतेचं, आणि जेव्हा यांच्या घरात आजूबाजूला असणाऱ्या वस्त्यातले सगळ्या जाती धर्माचे दलित मुस्लिम बांधवांनी मदत करून त्यांना बाहेर काढलं. हे चित्र आहे आपल्या महाराष्ट्राचं खरं. असं चित्र परत कधी दिसू नये अशी माझी विनंती आहे. कोणत्याही वर्गाला इतकं अस्वस्थ करू नये की त्याचा परिणाम पुढे आपल्याला बघायलाही मिळणार, म्हणजे अनुभवायला मिळेल असा जो कधी विचारातही केला नाही असा परिणाम होऊ नये अशी सगळ्यांनी शाश्वती. माझ्या जिल्ह्यातील आहे, मंत्री जरी हटलं तरी मी आज पालक आहे. आज पक्ष कोणताही असो, विचार कोणताही असो, जात कोणती असो, मी सर्वांना भेट दिलेली आहे आणि सर्वांच्या बद्दल सहानुभूती व्यक्त केलेली आहे. आरक्षणाची लढाई याच्यामध्ये धाक निर्माण करू शकतो आपण, पण भीती निर्माण होता कामा नये. तरुणाईला अशा आरक्षण मिळालं तरी अशा ठिकाणी वळवू नये ही जबाबदारी आहे. जर कोणी नेतृत्व त्या तरुणाईचं स्वीकारलं असेल, कोणी 1 दिवसात नेता होत असेल, कोणी 1 महिन्यात होत असेल, कोणी 1 तपात होत असेल, त्या सर्वांची जबाबदारी की आपल्या तरुणाईला अशा हिंस्र गोष्टीपासून दूर ठेवलं पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टी परत रिपीट होता कामा नये. उलट असं झालं तर नेत्यांनी म्हणलं पाहिजे की याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटतंय, आम्ही संवेदना व्यक्त करतोय, आम्हाला ह्याच्याबद्दल माझ्याकडून असं झालं असतं किंवा माझ्या सगळ्या आंदोलनाचं आव्हान करा की जो असा करेल तो शिवरायांच्या महाराष्ट्रातला खरा सच्चा नागरिक नाही. तो मराठा आरक्षणाला बदनाम करू पाहतो. असं जर आव्हान केलं तर असं परत होणार नाही याचा मला विश्वास आहे. असं आव्हान आपण सर्वांनी करावं. मीडियानी सुद्धा आता इकडचा बूम घेऊन लगेच तिकडे घेऊन असं म्हणल्या पंकजाताई, समाजात तेढ निर्माण करणारे प्रश्न 5 मिनिटाची संधी, पण 5 पिढ्यांचं नुकसान याच्यामुळे होतं. कृपा करून सगळ्यांनी जबाबदारीने या गोष्टीचं भान ठेवा. आणि या गोष्टीबद्दल फार भयानक घटना झाल्यात. म्हणजे मी वर्णन ऐकलं, तोंडाला मास्क आहे, समोर बॅग लावली आहे, मागे बॅग लावली, पेट्रोलच्या बाटल्या आहेत, ते काय पेट्रोलचे बॉम्ब आहेत, म्हणजे अश्रू दूर कसा हाताळायचा. ही लोक जी इथे आक्रमण करत होती आमच्या राऊतच्या आणि आमच्या सगळ्या कुंडलीराव, राजेंद्र मस्के सगळ्यांच्या घरावर, हे टोटली मला वाटतं इथे इंटेलिजन्सला पण एवढा प्लॅन जर ही घटना घडली असेल आणि त्यांच्याकडे ह्या सगळी आयुधं असतील, त्यांनी ठरवून हे केलं असेल, त्याच्यामध्ये इंटेलिजन्सचं सुद्धा मला वाटतं कुठेतरी फेल्युअर झाले असं म्हणायला हरकत नाही. तर ह्याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडनं ह्याची तपासणी त्या जालन्यातल्या लाठीचार्जची तपासणी झाली पाहिजे. त्यामुळे कुठलाही मोर्चा, कुठलंही आंदोलन आज मला बोलवत होतं, मला वाटतं याचा सूत्रधार कोण, ह्याचा सूत्रधार कोणी नसला पाहिजे. ध्येय पाहिजे,
सामान्य माणसाला न्याय द्यायचं, त्या लढ्याला न्याय द्यायचं. त्यामुळे अशा कोणत्याही सूत्रधारांच्या मोर्चात पंकजा मुंडे दिसली नाही तर वाईट वाटून घेऊ नका. मी त्याच बाजूनी ज्या बाजूनी नेहमी होते आणि सदैव राहीन. आणि जर अशा काही परत घटना झाल्या, पूर्ण खात्री आहे, कारण आमच्या मनामध्ये स्वार्थ नाही. जो वंचित आहे, जो पीडित आहे, त्याच्या बाजूनीच आमचं नेहमी शक्ती आणि मत राहील. या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत. त्यामुळे कृपया महाराष्ट्र अशी परत वेळ येऊ नये, कारण डेडलाईन परत तुमची संपणार आहे. तेव्हा ती डेडलाईन महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी नसावी, शाळेत जाणाऱ्या मुला मुलींसाठी, सामान्य नोकरी करणाऱ्या पोटच हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी नसावी, अशी माझी आव्हान सर्व नेत्यांनी आपापल्या समाजाला करावं. मी सुद्धा मला मानणाऱ्या सर्व समाजाला हेच आवाहन करते की शांतताप्रिय मार्गाने आणि संविधानिक मार्गाने आणि माणुसकीच्या मार्गाने आपण सर्वांनी काम करावं. प्रशासनासोबत तुमचं काही बोलणं झालंय का? तुम्ही एसपींना भेटलात का? त्या अगोदर त्या दिवशी तुमचा काही कॉल झाला होता का? हे सगळं घडत असतं त्या दिवशी जेव्हा हे सगळं घडत होतं त्या दिवशी पहिले तर हे सगळं शॉकिंग होतं आणि त्यामुळे नंतर इंटरनेटची बैठक बोलवा. सामाजिक काम करणारी, इतके वर्ष राजकारणात काम करणारी एक कार्यकर्ती म्हणून आता प्रशासनाची भेट घेणार आहे. मी कलेक्टर आणि एसपींना भेटणार आहे. मला भेटायच्या आधी या लोकांची फर्स्ट हँड माहिती पाहिजे होती, कारण आयक्यू माहिती, सोशल मीडियाची माहिती किंवा रंगवलेली माहितीवर विश्वास ठेवणं बरोबर नाही. म्हणून मी स्वतः ज्यांच्या घरी गेले, त्यांचे अनुभव मी ऐकले आणि ते प्रचंड भयावह होते. त्यामुळे त्या अनुभवांच्या बद्दल आता नक्की मी प्रशासनाला सांगेन आणि त्यांना पण डेडलाईन दिली पाहिजे की ह्याची लवकर इन्व्हेस्टिगेशन करून या लोकांवर कार्यवाही केलीच पाहिजे. कोणी कोणाला हिंस्रपणे हाताळत असेल, कोणाचं आयुष्यात उठून टाकलं या माणसाला, याने काय दोष होता मला हा प्रश्नच कळत नाही. आम्ही तरी समजा राजकारणात आहेत, काहीतरी कोणाला तरी भावना असेल, पण असं कोणाला असं हाताळणं अत्यंत अयोग्य आहे. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कमी पडलं का? नेमकं हातावर हात खून होतं असं देखील बोललं जातं. हे पहा, मी एवढंच सांगितलं की इंटेलिजन्स जर हे एवढे तयारीत होते सगळेजण, तर इंटेलिजन्सचं काही फेल्युअर आहे असं मला वाटतं. त्याच्यावर तपासावं त्यांनी आणि याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन करावी, म्हणजे आपोआप सगळ्या गोष्टी बाहेर येतील. 2 दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी पाहणी केली, त्यावेळी ते असं म्हणले की सोशल मीडियातून असे मेसेज फिरत होते, आता माजलगाव झालं, बीड झालं, आता परळीकडे चला. तर तुम्हाला अशी काही माहिती मिळाली होती का की असं काय होणार आहे म्हणून? असं कोणी प्रयोग करायचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती. एकूण 4 टीम होत्या. पहिली टीम घोषणा द्यायची, दुसरी टीम दगडफेक करायची, तिसरी आग लावायची आणि चौथी सगळ्यावर वॉच करायची. 30 फुटाचं अंतर आहे मुख्यालय आणि क्षीरसागरांच्या बंगल्याचं. तरी पण पोलीस तिथं बघ्याची भूमिका घेत होते असं जयंत पाटील म्हणाले, रोहित पाटील म्हणाले. तुमची काय मागणी आहे? माझं हेच मागणं आहे की या सगळ्या गोष्टीची चौकशी करावी. पोलिसांना सुद्धा संरक्षण दिलं तर पोलीस सुद्धा चांगले ऍक्शन घेतील. पण पोलिसांची आता परिस्थिती अशी सुद्धा असू शकते की जालन्याच्या बाबतीत वेगळा निर्णय झाला आणि इकडे वेगळा निर्णय झाला. पोलिसांना बळ दिलं, मी बघितलंय गोपीनाथ मुंडेंच्या काळात पोलिसांना बळ दिलं तर पोलीस आतंकवादाला संपवून टाकतात. हे तर विषय एवढा मोठा नाही, पण मला असं वाटतं की इथे कम्युनिकेशन गॅप झाला असावा. मी काही इथे प्रेडिक्शन करू शकत नाही, मी म्हणू शकत नाही असंच झालं. माझं म्हणणं इथे कम्युनिकेशन गॅप झाला असावा.